जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, सरकारी स्पर्धा या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत करंट अफेअरच्या या सिरीजमध्ये जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातील काही महत्त्वपूर्ण निर्देशांक म्हणजेच इंडेक्स अँड रँकिंग 2025. तर विद्यार्थी मित्रांनो, सरकारी स्पर्धा या यूट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता, जेणेकरून पुढील येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. तर बघा, आजचाच विचार उंच शिखरावर पोहोचण्यासाठी कधीकधी शरीर झुकवावे लागते, पण ध्येय गाठल्यावर आनंद मिळतो. विद्यार्थी मित्रांनो, सर्व प्रश्न बघण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न पुढील येणाऱ्या परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण ठरू शकते. चला तर सुरुवात करूया आजच्या प्रश्नांना. प्रश्न क्रमांक 1. 2025च्या जागतिक शांतता निर्देशांकात ग्लोबल पीस इंडेक्स भारताचा क्रमांक किती आहे? तर जागतिक शांतता निर्देशांकामध्ये भारताचा 115वा क्रमांक आहे. पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर होणार. त्याबद्दल काही महत्त्वाचे मुद्दे. जारीकर्ता इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस ही संस्था ही जागतिक शांतता जारी करत असते. जे मुख्यालय आहेत ते सिडनीमध्ये आहेत, ऑस्ट्रेलिया या देशात. एकूण देश किती आहेत? तर एकूण देश 163 आहेत. भारताचे स्थान हे 115वे आहेत. टॉप 3 देश कोणते आहेत? तर 1 नंबर आईसलँड, 2 नंबर आयर्लंड आणि 3 नंबर न्यूझीलंड. जागतिक शांतता दिवस प्रतिवर्ष 21 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. मित्रांनो, ही नोट तुम्ही लिहून घेऊ शकता. पुढील प्रश्न क्रमांक 2. हेनले पासपोर्ट इंडेक्स 2025 भारताचा क्रमांक कितवा आहे? तर हेनले पासपोर्ट इंडेक्स 2025 भारताचा 85वा क्रमांक आहेत. पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर होईल. त्यामधील महत्त्वाचे मुद्दे. जारीकर्ता हेनले अँड पार्टनर्स या संस्थेद्वारे जारी करण्यात येते. शीर्ष देश म्हणजे 1 नंबर सिंगापूर हा देश आहेत हेनले पासपोर्ट इंडेक्समध्ये, आणि भारताची रँक 2025 85वी स्थानावर भारत आहेत. पुढील प्रश्न क्रमांक 3. हवामान बदल कामगिरी निर्देशांकात भारताचा क्रमांक किती होता? तर हवामान बदल कामगिरी निर्देशांकामध्ये भारताचा 23वा क्रमांक होता. पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर असणार. त्याबद्दल थोडक्यात माहिती. जारीकर्ता जर्मन वॅच आणि क्लायमेट ॲक्शन नेटवर्क ही संस्था जारी करत असते. एकूण किती देश? तर एकूण 63+ युरोपियन युनियन आहेत. शीर्ष देश हा डेन्मार्क आहेत, जो प्रथम स्थानावर आहेत, आणि भारताचे स्थान 23वे आहेत. प्रश्न क्रमांक 4. टाइम्स हायर एज्युकेशन एशिया युनिव्हर्सिटी रँकिंग 2025 भारतातील अव्वल स्थानावर असलेली संस्था कोणती आहे? तर टाइम्स हायर एज्युकेशन युनिव्हर्सिटी रँकिंग 2025 इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ही जी संस्था आहे ही भारतातील अव्वल स्थानावर असलेली संस्था आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार पर्याय बी. त्यातील काही महत्त्वाचे मुद्दे. भारतातील पहिला क्रमांक येतो. आशियातील क्रमांक 38 क्रमांकाला येते, आणि आशियातील पहिल्या 100 असलेली ही एकमेव भारतीय संस्था आहे. दुसरे स्थान अण्णा विद्यापीठ, अण्णा युनिव्हर्सिटी, आणि तिसरे स्थान हे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी IIT इंदोर. ह्या प्रश्नाला स्टार मार्क करून तुम्ही नोट करून घ्या. हा प्रश्नसुद्धा महत्त्वाचा आहे. पुढील प्रश्न क्रमांक 5. 2025च्या जागतिक ऊर्जा संक्रमण निर्देशांकात भारताचा क्रमांक काय आहेत? तर जागतिक ऊर्जा संक्रमण निर्देशांकामध्ये भारताचा 71वा क्रमांक येतो. पर्याय बी
या प्रश्नाचं उत्तर. त्याबद्दल थोडक्यात माहिती. जागतिक ऊर्जा संक्रमण निर्देशांक 2025मध्ये 118 देशांपैकी भारताचा 71वा क्रमांक आहे. 2024मध्ये भारताचा क्रमांक 63 होता. म्हणजेच 2025मध्ये 8 अंकांनी घसरण झाली आहेत. सर्वात वरचा देश स्वीडन हा टॉपला आहेत, प्रथमला आहेत स्वीडन देश. आणि अहवाल जारी करणारी संस्था ही जागतिक आर्थिक मंच म्हणजेच WEF ही संस्था आहेत. WEFचा आपल्याला फुल फॉर्म जर विचारला तर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम हे होते. पुढील प्रश्न क्रमांक 6. 2025च्या शाश्वत विकास अहवालात भारताचा क्रमांक कितवा आहेत? तर बघा, जे शाश्वत विकास अहवालात भारताचा 109वा क्रमांक येतो. पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर होईल. त्याबद्दल महत्त्वाचे मुद्दे. शाश्वत विकास अहवाल 2025मध्ये भारताचा क्रमांक 109 होता. सर्वात वरचा देश 1 नंबर येतो फिनलँड, 2 नंबर स्वीडन आणि 3 नंबर डेन्मार्क. प्रश्न क्रमांक 7. 2024च्या भ्रष्टाचार धारणा निर्देशांकामध्ये 180 देशांमध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर बघा, भ्रष्टाचार धारणा निर्देशांकामध्ये भारताचा 96वा क्रमांक येतो. पर्याय सी या प्रश्नाचं योग्य उत्तर. त्याबद्दल महत्त्वाचे मुद्दे. जारीकर्ता ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय सरकारी संस्था आहेत, ज्याची स्थापना 1993मध्ये झाली. जे मुख्यालय आहे ते बर्लिनला आहे, जर्मनी या देशामध्ये. भारताचा क्रमांक 180 देशामध्ये 96वा. शीर्षस्थान 3 नंबर देश टॉपला, तर 1 नंबर डेन्मार्क, 2 नंबर फिनलँड आणि 3 नंबर न्यूझीलंड हे देश यामध्ये येतात. जे अंतिम स्थान आहेत तर ते दक्षिण सुदान हे आहेत. पुढील प्रश्न क्रमांक 8. अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या लिबरल डेमोक्रेसी इंडेक्समध्ये भारताचा क्रमांक किती आहेत? तर बघा, जे लिबरल डेमोक्रेसी इंडेक्समध्ये भारताचा 108वा क्रमांक आहे. पर्याय सी बी या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 9. आशिया पॉवर इंडेक्स रिपोर्ट 2025 नुसार भारताने कोणत्या देशाला मागे टाकून आशियातील तिसरा सर्वात शक्तिशाली देश बनला आहेत? तर आशिया पॉवर इंडेक्स रिपोर्ट 2025 नुसार जपान या देशाला मागे टाकून आशियातील तिसरा सर्वात शक्तिशाली देश बनला आहेत, जे आपला प्रिय भारत आहेत. त्याबद्दल थोडक्यात माहिती. तर भारताचा क्रमांक हा तिसरा आहे, जे मागील वर्षी 4थ्या स्थानावर होता. भारताला एकूण 50.8 पॉवर स्कोअर मिळालेला आहे. जपानचा क्रमांक आता 4थ्या स्थानावर आहेत. आणि सर्वात शक्तिशाली देश 1 युनायटेड स्टेट आणि 2 चीन. 10 पॉवरफुल देश 1 अमेरिका, 2 चीन, 3 भारत, 4 जपान, 5 रूस, 6 ऑस्ट्रेलिया, 7 दक्षिण कोरिया, 8 सिंगापूर, 9 इंडोनेशिया आणि 10 मलेशिया हे 10 पॉवरफुल देश आहेत. प्रश्न क्रमांक 10. 2025च्या आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांकात भारताचा क्रमांक किती आहे? तर बघा, आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांकामध्ये भारताचा 128वा क्रमांक आहे. पर्याय डी या प्रश्नाचं उत्तर होईल. महत्त्वाचा मुद्दा. अव्वल देश सर्वात स्वातंत्र्य, तर 1 नंबर जो आहे तो सिंगापूर, 2 नंबर स्वित्झर्लंड आणि 3 नंबर आयर्लंड हे देश आहेत. प्रश्न 11. अलीकडेच फोर्ब्सने जाहीर केलेल्या यादीनुसार भारतातील सर्वात श्रीमंत महिला कोण बनल्या आहेत? तर बघा,
जी फोर्ब्सने यादी जाहीर केलेली होती त्यामध्ये भारतातील सर्वात श्रीमंत महिला या सावित्री जिंदाल आहे. पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर होईल. त्याबद्दल थोडक्यात माहिती. प्रथम क्रमांक हा सावित्री जिंदाल आहे. या जिंदाल ग्रुपच्या अध्यक्ष आहेत. त्यांचे निव्वळ मालमत्ता मूल्य नेटवर्थ $35.4 अब्ज पेक्षा जास्त आहेत. दुसरा क्रमांक हा रोशनी नाडर मल्होत्रा यांचा येतो, जे HCL टेक्नॉलॉजीच्या प्रमुख आहेत. तिसरा जो क्रमांक येतो तो रेखा झुंझुनवाला दिवंगत गुंतवणूकदार आहेत, ज्या राकेश झुंझुनवाला यांच्या पत्नी आहेत. एवढी माहिती लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 12. नीती आयोगाने जाहीर केलेल्या वित्तीय आरोग्य निर्देशांकात कोणते राज्य अव्वल आहेत? तर बघा, नीती आयोगाने जाहीर केलेल्या वित्तीय आरोग्य निर्देशांकामध्ये ओडिशा हे राज्य अव्वल आहेत. पर्याय डी या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 13. द वेल्थ रिपोर्ट 2025 मध्ये भारताचा जागतिक क्रमांक किती आहेत? तर द वेल्थ रिपोर्ट 2025 मध्ये भारताचा जागतिक क्रमांक हा 4था आहे. पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर होणार. पुढील प्रश्न क्रमांक 14. अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या ग्लोबल पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर बघा, अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या ग्लोबल पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्समध्ये भारताचा हा 3ऱ्या स्थानावर आहेत. पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 15. जागतिक प्रवास आणि पर्यटन परिषदेनुसार 2024-25 मध्ये जगातील टॉप 10 अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा क्रमांक किती असेल? तर जो काही जागतिक प्रवास आणि पर्यटन परिषदेनुसार 2024-25 मध्ये जगातील टॉप 10 अर्थव्यवस्थेमध्ये भारताचा 8वा क्रमांक होता. पर्याय सी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार. प्रश्न क्रमांक 16. वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2025 नुसार जगातील सर्वात आनंदी देश कोणता आहेत? तर बघा, जे काही वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट असतो त्यामध्ये जगातील सर्वात आनंदी देश हा फिनलँड आहेत. पर्याय सी या प्रश्नाचं योग्य उत्तर. त्याबद्दल महत्त्वाचा मुद्दे बघू. तर जो प्रथम क्रमांक आहेत जे फिनलँड हा देश आहेत, त्यामध्ये दुसरे व तिसरे स्थान. तर दुसऱ्या स्थानी हा डेन्मार्क हा देश आहे आणि तिसऱ्या स्थानी आइसलँड हा देश आहे. तर भारताचे स्थान 2025च्या यादीत भारत हा 118व्या स्थानावर आहे, जे मागील वर्षी 126वे स्थान होते. तर सर्वात कमी आनंदी देश हा अफगाणिस्तान हा सर्वात कमी आनंदी देश आहेत. पुढील प्रश्न क्रमांक 17. 2025 मध्ये जगातील सर्वात सुरक्षित शांततापूर्व देशाच्या यादीत भारताला कोणते स्थान मिळाले? तर 115वे स्थान भारताला जगातील सर्वात सुरक्षित आणि शांततापूर्ण देशाच्या यादीत मिळालेले आहेत. या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार पर्याय सी. प्रश्न क्रमांक 18. 2025च्या ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्समध्ये भारताचा क्रमांक किती आहेत? तर बघा, 2025च्या ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्समध्ये भारताचा हा 3रा क्रमांक आहे. पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर होणार. प्रश्न क्रमांक 19. 2025च्या स्मार्ट सिटी निर्देशांकात कोणत्या शहराने पहिले स्थान पटकावले आहेत? तर 2025च्या जे काही स्मार्ट सिटी निर्देशांक आहे ते कोणत्या शहराने? तर ते झुरिच या शहराने पटकावलेले आहेत. पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर. प्रश्न क्रमांक 20. 2025च्या मानव विकास निर्देशांकात 193 देशामध्ये भारताचा क्रमांक कितवा आहेत? तर मग मानव विकास निर्देशांकामध्ये भारताचा 130वा क्रमांक आहे. पर्याय सी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार.
पुढील प्रश्न क्रमांक 21. 2025च्या जागतिक स्पर्धात्मक निर्देशांकात भारताचा क्रमांक काय आहेत? तर जागतिक स्पर्धात्मक निर्देशांकामध्ये भारताचा हा 41वा क्रमांक होता. पर्याय सी या प्रश्नाचं योग्य उत्तर. त्याबद्दल काही महत्त्वाचे मुद्दे बघूया. तर भारताचा क्रमवारी हा 69 देशामध्ये 41वा आहेत, जो 2024मधील 39व्या स्थानावरून भारत 2 स्थानांनी खाली घसरला. तर यामध्ये अव्वल देश कोणता? तर 1 नंबर जो येतो तो स्वित्झर्लंड येतो, 2 नंबर सिंगापूर आणि 3 नंबर हाँगकाँग. ही प्रकाशन संस्था कोणती? तर इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर मॅनेजमेंट डेव्हलपमेंट ही संस्था प्रकाशन करत असते. तर पुढे बघूया. प्रश्न क्रमांक 22. ग्लोबल AICT इंडेक्स 2025 मध्ये कोणत्या भारतीय शहराने अव्वल स्थान पटकावले आहे? तर बघा, ग्लोबल AICT इंडेक्स 2025 मध्ये बंगळूर या देशाने अव्वल स्थान पटकावलेले आहे. पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर होणार. प्रश्न क्रमांक 23. 2025च्या जागतिक लिंगभेद निर्देशांकात 148 देशामध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर जागतिक लिंगभेद निर्देशांकामध्ये सुद्धा भारताचा 131वा क्रमांक आहे. ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. या प्रश्नाला स्टार मार्क करून घ्या. त्यामधील काही महत्त्वाचे मुद्दे. तर जारी कोण करते? तर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम. पहिले 3 देश कोणते? तर यामध्ये पहिला देश आईसलँड, दुसरा देश फिनलँड आणि तिसरा देश नॉर्वे आहेत. ते ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्समध्ये हे 3 देश महत्त्वाचे आहे. परीक्षेमध्ये कधीही विचारले जाऊ शकतात. पुढील प्रश्न क्रमांक 24. जागतिक नवोन्मेष निर्देशांकामध्ये म्हणजे ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स भारताचा क्रमांक खालीलपैकी कोणता आहे? तर जागतिक नवोन्मेष निर्देशांकामध्ये भारताचा 38वा क्रमांक येतो. पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर असणार. प्रश्न क्रमांक 25. 2025च्या जागतिक भूक निर्देशांकात ग्लोबल हंगर इंडेक्स भारताचा क्रमांक खालीलपैकी कोणता आहे? तर जागतिक भूक निर्देशामध्ये भारताचा 95वा क्रमांक येतो. पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर असणार. त्यामधील काही महत्त्वाचे मुद्दे. तर जारीकर्ता हा कन्सर्न वर्ल्ड वाईड अँड वेल्थ हंगर हेल्प ही संस्था जारी करते. जे ग्लोबल हंगर इंडेक्स आहे, जे एकूण देश किती? तर 123 हे एकूण देश आहे. त्यामध्ये भारताचे स्थान 102वे आहे. सॉरी विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर 102 आहे. पर्याय डी हे उत्तर नाही. त्यामुळे तुम्ही हे क्लिअर करून घ्या. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार पर्याय डी 102वे. तर वर्ल्ड हंगर डे हा 28 मे रोजी साजरा करण्यात येतो. त्यामध्ये शीर्ष देश कोणता आहेत? तर 1 नंबर अर्मेनिया हा देश आहे, 2 नंबर बेलारूस आणि 3 नंबर बोस्निया हे 3 देश ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये टॉप देश आहेत. भारताचे स्थान हे 102वे आहे. हे करेक्ट करून घ्या. चला तर पुढचा प्रश्न क्रमांक 26. 2025च्या जागतिक आनंद अहवालात वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2025 भारताचा क्रमांक खालीलपैकी कोणता आहे? तर बघा, जागतिक आनंद अहवालामध्ये भारताचा 118वा क्रमांक येतो. पर्याय ए या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न क्रमांक 27. 2025 मध्ये प्रसिद्ध झालेल्या जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक मध्ये 180 देशामध्ये भारताचा क्रमांक कितवा आहेत? तर जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांकामध्ये 180 देशामध्ये भारताचा 151वा क्रमांक येतो.
पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर होईल. त्यामधील काही महत्त्वाचे मुद्दे, हे जो जारी करता आहे तर हे जारी रिपोर्ट्स विदाउट बॉर्डर्स RWB फ्रान्स ही संस्था जारी करत असते. 2025मध्ये भारताला 180 देशामध्ये 151वी रँक मिळालेली आहेत आणि 2024मध्ये भारत हा 159व्या स्थानावर होता. यामध्ये शीर्ष 3 देश आहेत, टॉप 3. तर 1 नंबर नॉर्वे, 2 नंबर एस्टोनिया आणि 3 नंबर नेदरलँड हे 3 टॉप देश आहेत. त्यामध्ये अंतिम स्थान जे आहेत ते इरिट्रिया या देशाकडे आहेत. आणि जागतिक प्रेस स्वातंत्र्य दिवस हा दरवर्षी 3 मे रोजी साजरा केला जातो. हा सुद्धा प्रश्न परीक्षेला येऊ शकतो. जागतिक प्रेस स्वातंत्र्य दिवस कधी साजरा करण्यात येतो, तर उत्तर 3 मे रोजी साजरा करण्यात येतो. प्रश्न क्रमांक 28, 2025च्या ग्लोबल फायर पॉवर रँकिंगमध्ये भारताचा क्रमांक खालीलपैकी कोणता आहे? तर बघा, ग्लोबल फायर पॉवर रँकिंगमध्ये भारताचा 4था क्रमांक आहे. पर्याय डी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. त्याबद्दल थोडक्यात माहिती, तर या रँकिंगमध्ये एकूण 145 देशांना त्यांच्या सैन्य शक्तीच्या आधारावर रँकिंग देण्यात आले आहेत. भारताचा क्रमांक यामध्ये 4था आहेत. जारी करणारी संस्था ग्लोबल फायर पॉवर आहेत, ज्यामध्ये एकूण देश 145 देश आहेत. तर यामध्ये शीर्ष देश कोणता, तर यामध्ये शीर्ष देश 1 नंबरला अमेरिका आहेत आणि 2 नंबरला रशिया आणि 3 नंबरला चीन आहेत आणि 4 नंबरला आपला भारत आहेत. एवढं मित्रांनो लक्षात असू द्या, हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे जो ग्लोबल फायर पॉवरसाठी विचारण्यात येतो. मित्रांनो धन्यवाद. आज आपण एकूण 28 प्रश्न बघितले आणि ते तुम्ही शेवटपर्यंत बघितले, त्यासाठी धन्यवाद. तर विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्ही आम्हाला यूट्यूबवरती या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, जिथे आपण प्रश्न उत्तर घेत असतो. चला विद्यार्थी मित्रांनो, भेटूया आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.